2 सप्टेंबर 2025 रोजी राज्य सरकारनं आणि मराठा आरक्षण विषयक समितीचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आझाद मैदानावर जो शासन आदेश मराठ्याच्या आरक्षणाचा प्रश्न मिटला आणि संपूर्ण मराठा समाज या शासन आदेशातून कव्हर होईल असं सांगून दिला। त्या शासन आदेशाचा अभ्यास केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं यामधून मराठा समाजाला एकही प्रमाणपत्र मिळू शकत नाही। छत्रपती संभाजीनगरला जी गोलमेज परिषद आम्ही घेतली त्या गोलमेज परिषदेमध्ये आलेल्या अनेक विधिज्ञ याचिकाकर्ते मराठा समाजामध्ये काम करणाऱ्या सामाजिक संघटना यांचं एकमत या विषयावर झालं आहे की यामधून मराठा समाजाला एकही प्रमाणपत्र मिळू शकत नाही। कारण पहिल्या पानावर जरी त्याच्या हैदराबाद गॅजेटनुसार मराठ्यां समाजांना जात प्रमाणपत्र देणे असा शब्द जरी असला तर 3 नंबर पानावर जो शासन निर्णय आहे त्याप्रमाणे तुम्ही कुणबी असाल, कुणबी असल्याचे पुरावे असतील 1967 पूर्वीचे, किंवा तुमचा कुणीतरी नातेवाईकाकडे कुणबी प्रमाणपत्र असेल त्यांनी तुम्हाला शपथपत्र दिलं तर तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळेल एवढीच त्याची रचना आहे। आणि हे काम तर 1967 पासून राज्यामध्ये चालू आहे। आणि न्यायमूर्ती शिंदे समितीच्या स्थापनेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी जे केलं ते मराठवाड्यामध्ये चालू आहे। त्यापेक्षा वेगळं या शासन आदेशातून काही मिळत नाही। उलटं जी काय ग्रह चौकशीची ते कार्यकक्षा त्यांनी त्यामध्ये ॲडिशनल घातली त्यामुळे प्रमाणपत्र मिळण्यासाठी सुद्धा त्यामध्ये अडचणी होणार आहेत। परंतु ते कुणब्यांना कुणब्या प्रमाणपत्र मिळणं ही प्रक्रिया चालूच राहिली पाहिजे। परंतु हैदराबाद संस्थांमध्ये 1911, 21, 31 या सगळ्या गॅजेटमध्ये कल्टिवेटर गटामध्ये समाविष्ट असणारा मराठा, जो कल्टिवेटर गटामध्ये असलेल्या इतर जाती हटकर, धनगर, कोळी, माळी, तेली, कुणबी याच्याबरोबर त्या ठिकाणी मराठासुद्धा आहे आणि त्या मराठ्याला कल्टिवेटर गटामध्येच घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं प्रमाणपत्र दिलं पाहिजे ही आमच्या मराठवाड्यातील हैदराबाद संस्थांमधील मराठ्याची मागणी होती आणि त्यासाठी आंदोलन होतं। कारण 1 मे 1960ला महाराष्ट्रात आल्यानंतर आम्हाला प्रमाणपत्र मिळणं बंद झालं होतं आणि जे काय आमचा तिकडं समाविष्ट होता तोही इकडं ओपन गटात केला होता म्हणून ती मागणी होती आणि ती मागणी हैदराबाद गॅजेटप्रमाणे मराठ्यांना आरक्षण किंवा जात प्रमाणपत्र यातून सुटेल, संपेल असं वाटत होतं। परंतु याची शब्दरचना बघितली तर एकाही मराठ्याला यातून प्रमाणपत्र मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे। म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये हस्तक्षेप याचिका दाखल करून आम्ही मागणी त्यामध्ये अशी केली की राज्य सरकारला शुद्धीपत्रक काढण्याचे आदेश देण्यात यावं आणि मराठा समाजाला जो हैदराबाद संस्थांमधला आहे त्या ठिकाणी कल्टिवेटर गटामध्ये आहे, 1921च्या गॅजेटमध्ये आहे, 31च्या गॅजेटमध्ये आहे, त्याला जात प्रमाणपत्र दिलं गेलं पाहिजे। यासाठी SOP